नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. आज मी मस्त नाश्त्यासाठी ना आलू चीज पराठा बनवणार आहे. आणि मस्त इथे आता बटाटे मी छान असे उकडून घेतले आणि व्यवस्थित आता ते आपल्याला सोलून वगैरे घेतले. आणि काय झालं माहिती आहे का, आता आपल्या शेजारच्या काकू आहे ना, त्या रात्री ना माझं मॅशर घेऊन गेलेल्या. तर त्या आता लेट झाल्यामुळे त्यांच्या लक्षात नसेल राहिलं, त्यांनी आणून नाही दिलं. पण आता सकाळी मी आहोंना म्हटलं जरा जा बाजूच्या काकूंना आवाज द्या, मॅशर घेऊन या. त्यात आहो म्हणतात का पूर्वीच्या जमान्यात काय मॅशरच होते का, कर हाताने, कशाला सकाळी सकाळी काकूला त्रास द्यायचा. तर म्हटलं असो. तर आता पॅन तापला, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले, छान कांदा टाकला आणि आता हाताने मॅश केलेले बटाटे टाकले आणि मस्त परतून घेतले. आता आलू पराठे रेडी झाले की काकू नंतर आणून देतील मॅशर. तर बघा आता इथे मस्त हळद पावडर, लाल तिखट, आमचूर पावडर आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून मस्त आपलं हे मसाला इथे तयार करायचा. वरतून छान कोथिंबीर टाकायची. एवढे भन्नाट आणि टेस्टी होतात ना. आता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि एक बटाटा याच्यामध्ये छान किसून टाकायचा मस्त. आणि किसल्यानंतर ना आता याच्यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया, थोडीशी जिरा पावडर टाकूया आणि कसुरी मेथी, असं सगळं छान टाकून पाणी टाकायचं थोडंसं, मस्त पिठाचं गोळा मळून घ्यायचा. तुम्ही जर कधी असे आलू चीज पराठा ट्राय केला नसेल ना, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि किती टेस्टी होतो हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. छान असं हाताला तेल लावायचं आणि मस्त ते पीठ आहे ना एकदम असं सॉफ्ट मळून घ्यायचं. कारण की मग आपले आलू पराठे पण तेवढे असे लुसलुशीत होतात हा. एवढे मस्त भन्नाट होतात ना खायला, एकच नंबर. तर आता लगेच आपल्याला जसे पाहिजे ना आपल्या आवडीनुसार मस्त लाटून घ्यायचे इथे छोटे मोठे. आणि मस्त वरतून आता चीज इथे लावलं आणि छान अशी घडी मारायची आणि आलू पराठे लाटायला सुरुवात करायची. तर असे सगळे मस्त ह्या पद्धतीने लाटले. सगळ्यांनी एकदम पोटभर नाश्ता केला. आणि आपले घरातली चिव तर बाबा, मुलं तर एवढे खुश का विचारायला सोय नाही आहे. असं काय असलं का. तर मस्त आलटीपलटी करायचं. मग तूप आवडत असेल तर तूप लावा, बटर आवडत असेल तर बटर लावा आणि मस्त एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथे मस्त छान आलटीपलटी केले आणि भाजून घेतले. आपले पराठे कसे झाले हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर आता बघा, आता सगळे पराठे झाले, सगळ्यांनी खाल्लं. नंतर मी पण नाश्ता करायला घेतले. मस्त दहीसोबत, सॉस आवडत असेल तर सॉससोबत असे एन्जॉय करायचे गरम गरम आलू पराठे. एकच नंबर. हा हा हा, बघा या मग.